तू तर ह्यो बघा ह्यो मात्र खालतून जातो मात्रांचा रस्ता आणि माता वाशे जाग्यावर हे बघा. म्हणून मग सांग तू असे ज्याला एक्सपिरियन्स नसतं ते माणसाही हे जाग्यावर तर चुकून पण येऊ नका. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज रानात आलो म्हणजे आपल्या भाषेत ब्लॉगिंग तर होईलच मित्रांनो. आज आलो नेरळला, तुम्हाला दाखवतो नेरळचा वातावरण आणि फॅमिली सकट आलो. हे बघ बारीक मावळा आणि असा खतरनाक नजारा आहे ना बघा, तुम्हाला दाखवतो. ह्यो बघा माथेरानचा नजारा आणि ही इथं वेळ बघा बारकी लोकल ट्रेनचा ना एक मस्त गवत आहे, त्याला सांगता बाफळीची भाजी. त्याच्यावर चाललो आज आणि काय नजारा आहे खतरनाक. बघ घेतो आणि बंधारा बघा, भुईपुरीचा बंधारा समोर दिसतो तुम्हाला. वरतून दाखी तुम्हाला वरतून कसा दिसत होतो. आणि हा माथेरान तुम्ही बघलाच तशी धबधबा बघा. ही वरती जुमापट्टी आहे इकडे इकडे आणि माथेरान. काय र काय आहे पाणी त्यांनी पाणी देखला. हो यो यो पुण्याचा दरड हे देखा ना वरतून खतरनाक दिसतो. दाखीत तुम्हाला आणि मिनी ब्लॉग असेल, जास्ती काय मोठा होणार नाही कारण का जरा टायमातून लगेच पोचून आपण 5 मिनिट 10 मिनिटांनी. छोटासा ट्रेक आहे. पाणी आलाय का काय झालाय होतो, पण तयारी करून आलो आम्ही, तसं काय नाही पाण्याची. या साईड जरा फॉरेस्टवाल्यानं जरा पायऱ्या वगैरे व्यवस्थित बनवल्या. ही तुम्हाला काची शेंग असेल माहितीच आहे. ही आहे कुड्याची शेंग, याची भाजी बनत आहे. आणि बऱ्याच आहेत, अर्ध्या वजल्या त्याच्यात. आणि बघा आता 2-3-4 प्रकारच्या भाज्या आहेत इथं. ही आहे टाकळा आणि एक कुरडूची पण आहे. कोटं आहे कोटं नाही. तर माळावर तर पोचलो ते तेटून मोहरून आता खालतं उतरायला एक जागा आहे मित्र. ती जागा आहे जरा रिस्की. या तेवढं भाजी गवती या जरा मोठं आहे ना रान कंट्रोल. रान कंट्रोल ही रान कंट्रोल सांगता लवकरच बाजच्या या आपल्या बाजायच्या आधीच. पाणी पण जोरावलाय. माथेरानी घाट बघायचं आहे का? माथेरानी घाट यो बघा, यो माथेरानी घाट आणि यो माथेरान 8-9 किलोमीटरचा घाट आहे पूर्ण. आणि धबधबा केवढं भारी दिसता. काय परिसर आहे ना. आता पाणी येऊन कोण कोण करवंदीचं पहिले कवळं बोकं खात होता. हे बघा एवढं कवळं बोक आहे. या माथेरानी ना या गारा बुई काय असते या डिझाईनच्या मटमटाळ्या ना इकडं भरपूर आहेत. या बघ कावड्या आहेत, तावड्या आहेत त्याचा आहेत. या ही अट मट्टी डेपा आहे गारांची. कसली मट्टी आहे ना. आता पोचलू वरत टेकडी येऊ. बारीक देखल्या तुम्ही गारा. आता तुम्हाला मग मटाल्या दाखवतो. कवड्या मटाल्यात बाईकार मटाल्यात. या बघ बऱ्याच मटाल्यात. आता ही जवळपास 10-12 किलोची दगड आहे. नाही ह्या बघा कवड्या भारी आहेत. ह्या खतरनाक डिझाईन आहे. पूर्ण भरलेला आहे का पूर्ण. ह्या बघा ना ही एक खतरनाक डिझाईन आहे. ही बघा ही बरीच मोठी आहे. जवळपास 50 किलोची तरी असेल. 40-50 किलोची दगड गारांची. आणि जी भाजी आहे ना ती यठ आहे मित्र. तुम्हाला मग दाखवतो ती भाजी, पण सगळ्यांना सांगतो भाजी आहे डेंजर जाग्यावर, धोकादायक जाग्यावर, चुकून जाग्यावर. ज्याला माहिती नसं कपरा सांगता त्याला जरा खरळ होत्या. आव नका कोणी असं माणूस का ज्याला एक्सपिरियन्स नसेल. आम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. गड किल्ले याच्याशी खतरनाक ट्रेक करी तू. तरी पण काय मी स्वतःला मोठा क्लाइंबर नाही समजत. तुम्हाला एक झलक दाखवतो फक्त मग ती जागेची कशी जागा खतरनाक आहे ती बघा. तर ह्यो माथेरानचा रस्ता आला ह्यो बघा. आणि अशी जागा आहे बघा. पाय सरकला तर तुम्ही कोठं जाल. त्याच्यामुळं मग सांगतो वॉर्निंग आहे सगळ्यांना. चुकूनही ज्याला एक्सपिरियन्स नाही अशी जाग्यावर चढायचं उतरायचं ते येऊ नका, समजलं. आणि
ही आहे लावाळीवाडी बघा. इकडे आपले चुलते काका राहतात. आणि आता मग आम्ही हे जरासा खालतो, नाश्ता करतो न मग उतरतो पापडीची भाजी दाखवाय तुम्हाला. या जेवायला पिशे घेतलं आहे. डब्यात आहे जरा मिरच्याना, या आपला बेसन पिठाचा पोळा. आणि तशी ना लागवड चालली आहे बघा. तुम्हाला हात लावायला घेतलं आहे. ह्या बघा एट माणसा दिसता. काय नजारा आहे बघा एटलो. यो खतरनाक. यो आपला नेरळ शहर. या जेवाय मित्राकडे ऋषभ गार्डन आहे. लग्नाचा हॉल आहे. तिकडे बरीच फटाकडी वाजता या एट. यो दुर्निंगला आहे बघा. यो बघा यो आता बंद झाली. बरीच फटाकडी वाजत. आणि इकडे लागवडी चालू आहे. लावालेत ही बघा एट दिसता का मित्रांनो. मग का सांगतो तुम्ही अशा जागेवर यावं नका. तर बघा तुम्हाला दाई तू तर यो बघा यो मात्रून खालतून जातो मात्रांचा रस्ता. आणि माता वाशे जाग्यावर ह्या बघा. म्हणून मग सांगतो असे ज्याला एक्सपिरियन्स नसतं ते माणसाही हे जाग्यावर तर चुकून पण येऊ नका. आणि माझी भाजी न्यायला आलो ना. ही बघा ही भाजी आहे ती बापडीची भाजी. आणि इकडे 2 प्रकारच्या भाज्या आहेत. हे बघा ही कवळी आहे मस्त अशी भरपूर आहे. ही पूर्ण दिसत आहे ना ही तीच आहे. नक्कीच म्हणणार मित्रांनो वॉर्निंग आहे. ज्याला अशा जागेचा एक्सपिरियन्स माहिती नसेल त्याही अशा जाग्यावर चुकून पण येऊन. मित्रांनो ही आवडी पिशी भरले चपला द्यातच भरल्या. चिकूट आहे ना बराच. ह्या आवडी पिशी भरले ना. एट आहे एक कौदराचा सोंड आहे. कौदराची बघा ही सोंड आहे. आता बस झाली आवडी. 2 दिवस कापणार नाही. 2-3 भाज्या होतील. आता निघतो. हे इकडून आलो. इकडून वरतून असा उतरलो असा कडकडन आलो. आता येठून चढतो वरत. मित्रांनो ही आहे ना ही लांब कवतासारखी दिसते. ही पण तुम्हाला माहीतच असेल. ही आहे कोळीची भाजी. याला सांगता कोळीची पण ती आता फुलले. या बघा फुलले. आणि भरपूर आहे इकडं. हे दिसत ना तेवढी तीच आहे. आणि आता जरा ऊन पडलाय बघा कसला खतरनाक दिसत जबरदस्त. ना ती जागा कशी आहे ती. आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या जागेचा माहिती एक्सपिरियन्स नसं ना ते जागेवर चुकूनही जाऊ नका. आता झाले भाजी झाले 2 दिवस कापणार नाही. भरपूर झाले ना. आता ऊन पडलाय बघा कसला दिसतो. कसला खतरनाक यो बंधारा बघा कसला दिसतो हो बघा. आणि इकडं बघा हे सगळं टाकरांचं गाव आहे का इकडं. आणि जुमापट्टी दिसत ते तुम्हाला. आणि काय खतरनाक नजारा आलाय ना. चल बाला मित्र असा काय होता मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आलू तू असं सहज बोलू जराशी फॅमिली ट्रेकिंग पण होईल. एक ब्लॉग पण होईल आणि भाजी पण भेटेल. तर चला भेटू असेच नवीन निसर्ग सह्याद्रीचे ब्लॉगमध्ये. आणि आता पावसाळी आहे मग खतरनाक नजारा. चला मित्र एंड करीतो आता. चालू आता जरा टाईम झाला 2 वाजलं जवळपास. जायचं आहे घरी. अजून रस्त्याला जाताना थोडीशी भाजी काही कापायची आहे, खुडायची आहे, खाणायची आहे. काय सांगाल त्या. चला आता जातो घरी. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्कीच मित्रांनो परत एकदा सांगतो असे धोकादायक जाग्यावर जाऊ नका. हीच माझी हात जोडून विनंती. ज्यांना एक्सपिरियन्स आहे माहिती आहे अशा जाग्यावर चढायची उतरायची तेच जण आहे तेच माणसाही जावा बस.